लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। सद्गुरु महाराज की जय। श्यामाई की जय। आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त। आणखी थोडे जवळ जवळ या, थोडे जवळ जवळ या, अजून अंतर कमी झालं पाहिजे मोबाईल पासून दोघांचे, दोघे दिसले पाहिजे असे स्पष्ट. करा सुरुवात. सद्गुरु महाराज की जय. आनंद दत्त प्रभूच्या चरणी आम्ही दोघे जण नमस्कार करतो. आनंद त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. तसेच सर्व साधू संत महंताला गुरुवर्यांना आमचा दोघांचा आनंद दत्त त्यांच्या चरणी आम्ही कोटी कोटी प्रणाम करतो. अखिल भारतीय देवदत्त परिवाराच्या वतीने सर्व संत तुल्य पितृतुल्य मंडळींना आमचा आनंद दत्त त्यांच्या चरणी आम्ही नमस्कार करतो. तसंच आई वडिलांच्या चरणी नमस्कार करतो. सर्वात ज्येष्ठ गुरुबंधू गुरु बहिणींना आमचा आनंद दत्त आनंद देवदत्त. अखिल भारतीय देवदत्त परिवाराच्या वतीने निरंतर म्हणजे 5.5 वर्ष चालू असलेली सत्संग सेवा, या सत्संग सेवेची ही आम्हाला दिलेली संधी, त्याबद्दल आम्ही मामाचे ग्रुपचे सर्वच गुरुबंधू गुरु बहिणीचे आम्ही काही ऋणी आहोत, आभारी आहोत. पुन्हा एकदा सर्वांना आनंद व्यक्त करतो. सेवेला सुरुवात करतो. आनंद 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 देवदत्त आनंद 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 देवदत्त आनंद आनंद देवदत्त आनंद आनंद देवदत्त आनंद 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 देवदत्त आनंद आनंद. सद्गुरु महाराज की जय. श्यामाई की जय. आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त. आपला विषय आहे आनंद कंद दत्त प्रभूचे कर्मसृष्टीतील आगमन, अवतार कार्य आणि ज्ञान क्रीडा. दिगंबर प्रभूचे आगमन कसे झाले, दिगंबर रूपे धरिले चातुर्मासासी हो, म्हणजे दिगंबर प्रभू निरालंब सृष्टीवरून कर्मसृष्टीवर कसे आले. अगोदर आपण दत्त दिगंबर प्रभूला नमन करू. नमन करितो तुम्हा वंदन करितो, नमन करितो तुम्हा वंदन करितो, निर्गुणाच्या देवा तुम्हा नमन करितो, निर्गुणाच्या देवा तुम्हा नमन करितो. नमन कर्म सृष्टीचे आम्ही रहिवासी, पाप करोनी बसली आम्हा फासी, कर्म सृष्टीचे आम्ही रहिवासी, पाप करोनी बसली आम्हा फासी. भाव धरितो तुम्हा वंदन करितो, भाव धरितो तुम्हा वंदन करितो, निर्गुणाच्या देवा तुम्हा नमन करितो, निर्गुणाच्या देवा तुम्हा नमन करितो. सृष्टीच्या वर तुमचा रहिवास, निराकार खास तुमची हो ज्योत, प्रेम अर्पितो तुम्हा वंदन करितो, प्रेम अर्पितो तुम्हा वंदन करितो, निर्गुणाच्या देवा तुम्हा नमन करितो, निर्गुणाच्या देवा तुम्हा नमन करितो. अगोदर हे दिगंबर प्रभू सृष्टीवरून क्षीरसागरी म्हणजे महाविष्णूच्या दरबारी आले. क्षीरसागरीचे राजे आहेत महाविष्णू, तेथे दिगंबर प्रभूचे प्रथम आगमन झाले. नारायण नारायण शब्द बोलत उभे राहिले. असे बोलणं ऐकून महाविष्णू पुढे आले व त्या मुनिवराला साधू महाराजाला नमस्कार करू लागले. साधू समजून त्यांची पूजा अर्चना केली. पूजा विधीचा कार्यक्रम आटपला. मग त्या साधू महाराजाचे म्हणजे दिगंबर प्रभूला तुम्ही जे आज्ञा करसाल
ते मी मान्य करेल व तुम्ही जे आज्ञा करसाल ते शिरी वंदली म्हणजे तुमच्या आज्ञेचे पालन करील. साधू महाराज म्हणजे दिगंबर प्रभू महाविष्णूला बोलू लागले, यतिराज ऐका सखया, माझी इच्छा आहे की मी चातुर्मासास तुमच्या आश्रमी करावा, असा मनी भावार्थ आहे. मग दिगंबर प्रभू म्हणतात, राजे ऐक सखया, माझी एक इच्छा आहे की तुमच्या गृही चातुर्मास करावा, अशी माझी इच्छा आहे. असं दिगंबर प्रभूनं महाविष्णूला बोलू लागले. हे शब्द पाहून कोणते की तुमच्या आश्रमात तुमच्या गृही चातुर्मास करू असे म्हटल्या बरोबर लक्ष्मी माता डचकली व पतीला म्हणजे महाविष्णूला बोलू लागले, हे अतिथ्य मज न घडेला, हे अतिथ्य मज घडत नाही म्हणते. म्हणजे काऊन, म्हणजे मी तुमची सेवा करू शकतो फक्त, असे तिने नारायणाला ठामपणे सांगितले. सेवेशी चुकून या, मी फक्त तुमचीच सेवा करतो, मी फक्त पती सेवा करतो, असे तिने महाविष्णूला ठामपणे सांगितले. क्षीरसागरी वस्ती करी अशा या क्षीरसागरी नारायण म्हणजे महाविष्णू लक्ष्मी माता सर्पाच्या शेयावर झोपले. ते महाविष्णू त्यांची कांता म्हणजे लक्ष्मी माता हे त्यांचे पाय चुरते म्हणजे पाय दाबत असते, सेवा करते पतीची. तेथील कळा कसुरीने म्हणजे लक्ष्मी मातेने चातुर्मासा से हात म्हणजे चातुर्याने काय केले, हात पाय दाबून दाबून युक्तीने काय केले की महाविष्णू जवळून तिने वर मागून घेतला की देवा ज्या घरी तुमचा रहिवास आहे त्या ठिकाणी मी तुमचा सोबत येतो. म्हणून लक्ष्मी नारायण हे नाव प्रसिद्ध झाले. सर्वांना आवाज येते का मामा? आनंद होतो बरोबर आहे, चालू सर्वांना. हो. जयासी असे हा अनुभव, तो जाणे श्री सागरीचा भाव, नाही तरी अहम भाव, काय वाया देऊनिया. मग हे आपल्याला सहजासहज कळत नाही, यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर परशास्त्र वाचून अनुभव घ्यावा लागतो. जे वरचे कामिक 10 अवतार झाले हे महाविष्णू त्यांचे चालक आहेत. ते महाविष्णू या ब्रह्मदेव, विष्णुदेव, महादेव या तिन्ही देवाचे ते नायक आहेत म्हणजेच मुख्य आहेत. तरी पण या दिगंबर प्रभूचं स्वरूपाचं कौतुक काय आहे हे त्यांना कळलंच नाही. दिगंबर प्रभूला लिंक टाका दुसरी, डॉक्टर साहेब लिंक टाका दुसरी, चालू दे. सर्व चुकाचा गरो ते आला दिगंबरो, असे हे सर्व सृष्टीचे परात्पर परमेश्वर साक्षात दिसले त्यांच्या भवनात, पण महाविष्णूला कळले नाही. त्या क्षीरसागरी उभा दिगंबर उभे होते व दिगंबर प्रभूचे तेजाचे न कळे पार, त्याचे रूप पाहून सर्व देवी देवता दंग होऊन गेल्या व त्यांची पत्नी लक्ष्मी माता महाविष्णू जवळ आली व बोलू लागली. लक्ष्मी माता दिगंबर प्रभूच्या स्वरूपाचे सुंदर वर्णन करू लागली महाविष्णू जवळ. मग महाविष्णू लक्ष्मी माता बोलू लागले, माझे एक वचन आहे, आपण दोघे जण या अतिथाशी म्हणजे साधूशी अनन्य भावे शरण जाऊ. म्हणजे स्वामी जगजीवन नारायण देव लक्ष्मी माता एकमेका चर्चा करू लागले. त्याला शरण कसे जावे, त्याचं स्वरूप निर्विकार निर्गुण आहे. या साधू महाराजाचे फार मोठे तेज आहे, अनंत सूर्याचे तेज आहे, त्याचे स्वरूप महादीर्घ आहे, फार मोठे शरीर आहे, सर्व घटी भरून उरला. या सर्व घटी भरून राहिले, सर्व याचं रूप कसं आहे तर सर्व घटी भरून उभे राहिले, असे कोणते स्थान उरले नाही त्या स्वरूपाच्या पुढे. म्हणून परात परासी काय म्हणावे, कैसे ते रूप, सर्व घटी भरून उरला कैवल्य दीप, असा हा कैवल्याचा दीप सर्व घटी भरून उरला. मामा लिंक टाकू शकत नाही मामा, मी हे बाहेर आहेत. बरं, मयुरी टाकता का? हाव मम्मा टाकते. हा टाक. अरे आलो मी 2 मिनिटं घराजवळ झालो. बरोबर. मग लक्ष्मी माता नारायण देव हे दोघेही एकामेकाशी बोलू राहिले. त्या स्वरूपाचे वर्णन करून राहिले. जरी म्हणावे लहान तरी दीर्घ दिसत असे आपण, जरी म्हणावे रोड निर्वाण तरी ते स्थूळ अवघड तयाचे. दुरून जर पाहिलं तर शीतल दिसते, शांत दिसते, जवळिया गेल्या निगती ज्वाल, जवळून जर पाहिलं तर त्यांच्या अंगातून ज्वाला निघतात, तेच महाउग्र दिसत असे. ते नेत्री समावेना हो, डोळ्यामध्ये ते रूप मावेना असे रूप स्वरूपाचे वर्णन करून राहिले. नेत्र झाले दीप्तायमान, म्हणून तुम्हा केले निवेदन,
सेवा न घडे आम्हाला गुना ज्या प्राण्या मग नेत्र दीप्तायमान झाले त्याचे, म्हणजे ज्याप्रमाणे उन्हाळ्यात सूर्य असते आणि त्या सूर्य आपल्याकडे आपण त्याच्याकडे पाहू शकत नाही, त्याचं रूप आपल्या डोळ्यापुढे भरू शकत नाही, असा लख उजेड भरला, अशी महाविष्णूला तिचं रूप दिसू राहिलं नाही. तसं झाले लक्ष्मी मातेचं. मग लक्ष्मी माता काय म्हणते, माझ्याकडून सेवा होत नाही, अशी लक्ष्मी माता त्या महाविष्णूला बोलू लागली, या अतिथाची सेवा माझ्याकडून होत नाही. मग अभयंता दोघे जण जन्म म्हणजे लक्ष्मी नारायण दोघे जण 1.25 लाख परिवारा बोलावून पूजा विधी करू राहिले, सर्व मिळून दिगंबराचे तळीविडी. स्वामी चरणासी सेवा चोरी मग मिरवू कायमी थोरी आम्हा सारिखी अधिकारी नाही या त्रैलोक्या माझी हो. मग काय म्हणते लक्ष्मी माता की स्वामी सेवा करू म्हणतो, माझी पती सेवाच करतो म्हणते, हाच माझा परमधर्म आहे म्हणते. माझ्यासारखीच अधिकारी म्हणजे माझ्यासारखी पतिव्रताबाई अधिकारी बाई या त्रिलोक्या माझे दुसरी कोणीच नाही, असा तिनं तो उपक्रम गाजवला. असा लक्ष्मी मातेचा प्रश्न कानी ऐकला. मग ते साधू महाराज म्हणजे दिगंबर प्रभू, जे मोक्षाचे दान देणारे आहेत, जे मोक्षदानी आहेत, जो या सृष्टीचा विधाता आहे, असे स्वामी दत्त दिगंबर मग तेथून चालले. असं या दोघांचं निज वस्तूची पारख काय कळेलांना, हिऱ्याला गारगोटी समजून याने केला अवेरू. जसं ह्या हिऱ्यालाच गारगोटी समजली, अनमोल हिरा होता, जो सौसृष्टीचा पिता होता, तो यांच्या घरी आला पण त्यांना ते समजलं नाही. असे हे महाविष्णू व लक्ष्मी माता हिऱ्यालाच गारगोटी समजले. ऐसे उत्तर ऐकताची मुनी, ऐसे उत्तर ऐकताची मुनी तो फिरून या चालिला माघारी. असं उत्तर ऐकून महामुनीने काय निघाले तिथून दुसरीकडे म्हणजे कैलास पर्वतावर. मग आले ते कैलासा शिखरी आले व उभे राहून नारायण नारायण शब्द बोलू लागले. ते ध्वनी ते बोलणे शंकराला ऐकू आले. शंकरजी त्या मुनिवराला आज्ञा करतात, तुम्हाला काय पाहिजे. तितक्यात पार्वती माता म्हणाली, काय म्हणते ते ऐका. कोठोनी यती आला कैसा संकटाचा घालीत से फासा मोडू पाहे पतिव्रताचा धर्माचा ठसा काय सांगावे या लागी. काय म्हणते पार्वती माता, कुठून आले, कसे आले, आता आम्हाला काय संकटाचा फासा टाकतात, आता माझ्या पतिव्रता धर्माचा ठसा मोडतात काय, काय सांगावे आता कोणाले. माझा स्वामी कसा आहे तर भोळा महादेव आहे म्हणते, अशी ती पार्वती माता बोलू लागली. व त्या काय आता काय मागते हे साधू महाराज, आता आम्हाला काय मागतात हे त्यांना फार अर्थ म्हणजे संकट आलं त्याच्यावर, पत्र भोलेनाथावर पार्वती मातावर. त्रिभुवनात आम्ही पतिव्रता सेवे चुकवी कैसी करू आता हा जन्म जातसे वृथा पतीच्या वृथा वाचोनिया. मग पार्वती माता म्हणते, त्रिभुवनात पतिव्रता आमच्यासारखी दुसरी बाई नाही म्हणते, पतिव्रता कोणी, कशी करू आता, याची सेवा काय करू म्हणते, हा माझा जन्म जातशील वाया, मी फक्त पतीची सेवा करतो म्हणते. पार्वती माता म्हणते, तया दिगंबर प्रभूला विनंती करते की मुनिवरा, हा चातुर्मास तुम्ही आमच्या कैलासावर करू शकत नाही, हा आमच्याच्यान होत नाही, कडून होत नाही, अशा कठोर शब्दात सांगितले. मग ते तिथून निघाले. मग मुनिवर आले वैकुंठावर. वंदोनी येते राज पद्म कमळी पूजोनी आज्ञा पुसे चित्ती काय तुझे सांग मुनिवरा कुठून आला असे. बोले तो येती राज ऐक सकया चातुर्मासी मला एके ठाईच कर्मने न फिरणे अनेक कोणे स्थळा. मुनिवर म्हणजे दिगंबर प्रभू म्हणतात, तुमच्या वैकुंठावर चातुर्मासी राहावे अशी माझी इच्छा आहे. असं ऐकल्यावर लक्ष्मी माता काय म्हणते ते पहा, काय बोलली ती पहा. ऐकोनी तव लक्ष्मी मुनीसी ते कंपोनी बोले कशी स्वामी हे न घडे परंतु मजला आज्ञा कैता मानसी. मग
काय म्हणते? पाताळी बडीच ऐकोनी तव लक्ष्मी मुनीसी ते कंपुनी बोले कैसी स्वामी हे न घडे परंतु मजला आज्ञा कीता मानसी पाताळी कोळीचे घरी सेवा वृत्ती जाऊन या राणे तुझे कोण करील पालन वृत्ती. काय म्हणते विष्णू देवाची पत्नी लक्ष्मी माता मुनिवरा, हे सेवा माझ्याकडून होत नाही. पाताळी बळीराजा आहे, त्या राजाच्या घरी तुम्ही जा, तेथे तुम्ही राहा असा सल्ला दिला व त्या दिगंबर प्रभूला. म्हणून आपण एक पद आहे, संसारामध्ये भूलू नको माझ माझ म्हणू नको, नको करू घाई दत्त देणार तुला सर्व काही, दत्त देणार तुला सर्व काही. तू कमविसी धन कवडी कवडी जमवून, तुझ्या संग येईन काही जाशील खाली हातान, विचार करून पाय गड्या रे संग येईन काही, दत्त देणार तुला सर्व काही, दत्त देणार तुला सर्व काही. संसारामध्ये बोलू नको माझ माझ म्हणू नको, नको करू घाई दत्त देणार तुला सर्व काही, दत्त देणार तुला सर्व काही. म्हणूनच मामा सांगतात आपल्याला असावे नामात पण राहावे कामात. असं देवा ते सर्व सृष्टीचे चालक मालक आहेत, पण त्यांना हे सर्व काही कळलं नाही. याच्यापासून आपण एकच शिकावं की आपण या संसारात मग्न राहू नये, संसारात राहू पण परमार्थ करावं. नेहमी सांगता मामा आजची संधी उद्या येणार नाही, याच्याकडे लक्ष द्या. ऐसे कथाची उत्तर मग तो निघे जगद्द्वार, चालिला असे परात पर वैकुंठासी सोडून या परतुनी. असं लक्ष्मी मातेचं उत्तर ऐकून या जगाचा मालक, या सृष्टीचा पिता वैकुंठ सोडून विधाता म्हणजे ब्रह्मदेवाच्या भवनात म्हणजे सत्य लोकात निघाले. बोले तो मुनी शब्द मंजुळ मुखे वीक्षिसी आलो पहा, सावित्री धावून येती पदी वंदोनी आज्ञा कीजे, चातुर्मास तुझ्या गृही क्रमीन मी जाणून भिक्षा दिजे. दिगंबर प्रभू त्या सावित्री मातेला बोलू लागले. कसे मंजूळ वाणीने, प्रेम वाणीने, कोमल वाणीने मुनिवरा बोलतात. मी तुमच्या सत्य लोकात भिक्षेशी आलो म्हणतात, पण तुमच्या या सत्य लोकात चातुर्मास निमित्त राहतो अशी माझी इच्छा आहे. मग सावित्री माता काय म्हणते ते पहा. सावित्री तव बोलली मुनिवरा सेवेची योग्य नोहे, ब्रह्मा तू तप साधने बसून या सेवेसी अंतर तोही. सावित्री माता म्हणते पती सेवेत अंतर पडते व ब्रह्मदेव म्हणतात कारभार चालवण्यात अंतर पडते. एका वाक्यात दोघांनी उत्तर दिले, आमचं रिकाम पण नाही. असं हे ब्रह्मदेव म्हणजे सृष्टीचे विधाता सत्य लोकाचे, ते असे म्हणतात. गजर करू मनी भाव धरुणी, गजर करू दत्ताचा मनी भाव धरुणी, येतील गुरुराज त्यांना ओळखील काय कोणी, येतील गुरुराज त्यांना ओळखील काय कोणी. गजर करू दत्ताचा मनी भाव धरुणी, येतील गुरुराज त्यांना ओळखील काय कोणी, येतील गुरुराज त्यांना ओळखील काय कोणी. एवढे मोठे सृष्टीचे दाते आहे, सर्व सृष्टीचा पिता आहे, या विधात्याच्या घरी आले पण त्यांना ओळखलं नाही. या सत्य लोकातून हे मुनिवर म्हणजे दिगंबर प्रभू निघाले परतून तेथून. मग मुनिवर येथून आले
व या कर्मभूमीवर म्हणजे मृत्यूभूमीसी आले दिगंबर प्रभू. त्या बद्रिका आश्रमी अत्री अनुसया मातेच्या आश्रमात आले आणि बद्रिका आश्रमी येऊन उभे राहिले. तर त्यांनी असे स्वरूप धरिले, तेजस्वी तरुणात्मक दिसे, जसा बालार्क अशा या अवस्थेत त्यांनी रूप धरले व बालपणही नाही आणि तरुणपणही नाही असं दत्तप्रभूचा वेश धरला. म्हणून आपण आरतीमध्ये म्हणतो, धरुणी माया वेश प्रगटले अवतारू, साधू जना लागी भक्त जना लागी तुझा आधारू, तुझं ब्रह्मादिक पुतती जय जय सद्गुरु, साक्षात अवतारू तू विश्वांबरू, असं आपण आरतीमध्ये म्हणतो. असं दत्तप्रभूचे मंजुळ वारणा अनुसया मातेला म्हणतात, आम्ही भिक्षेशी आलो. हे असे शब्द अनुसया मातेनं ऐकल्यानंतर काय म्हणते अनुसया माता हे पुढे पहा. ऐकोनी सती बोलिली मुनिवरा, भिक्षा कशी मागता, आज्ञा हे मुखी बोलणे तव रुचे अंतरीची चित्तिता. मग अनुसया माता म्हणते, देवा तुम्हाला कशाची आज्ञा घ्या लागते देवा, तुम्ही हे सर्व तुमचंच आहे देवा, मी तुमच्या अंतरीचा भाव ओळखला देवा. अशी अनुसया माता त्या दत्तप्रभूला मनात बोलू लागली. मग तिजले करतला सना, वरी बैसले जगा जीवन, धरुणी स्वरूप सगुण निमित्त अनुसयेच्या. मग यातून काय झालं की या चातुर्मासाचं सुरुवात झाली, मधातून साक्षात्काराला सुरुवात झाली. मग अनुसया मातेने आसन दिले दिगंबर प्रभूला. या अनुसया मातेने काय केलं, दिगंबर प्रभूला दोन्ही आंदोळी करून आसन दिलं बसण्यासाठी. या देवा कर जोडून आसन दिले, या देवा बसा, या देवा बसा. आपण आसन पद असं म्हणतो. अनुसया घरी आले निरंजना, अनुसया घरी आले निरंजना, बैसायासन कर दिले, बैसायासन कर दिले. करावरती उभा आनंदाचा गाभा, करावरती उभा आनंदाचा गाभा, स्वयं ज्योती दत्तराज अवतरले, स्वयं ज्योती दत्तराज अवतरले, बैसायासन कर दिले, बैसायासन कर दिले. अनंत शून्याची करुणा मांडले, नैनी दाखविले अनुसयेच्या, बैसायासन कर दिले, बैसायासन कर दिले. अनुसया घरी आले निरंजना, अनुसया घरी आले निरंजना, बैसायासन कर दिले, बैसायासन कर दिले. अनुसया बोलत उभावधूत, आहे हृदयात गुरु महाराज, बैसायासन कर दिले, बैसायासन कर दिले. शुद्धतीचा भाव भक्तीचा लाघव, बाळ गुरुराज कुशा म्हणे, बाळ गुरुराज कुशा म्हणे, बैसायासन कर दिले. अनुसया घरी आले निरंजना, अनुसया घरी आले निरंजना, बैसायासन कर दिले, बैसायासन कर दिले. असं या अनुसया मातेनं दत्तप्रभूला बसलेले सकाळी देशमुख सरांनी सांगितलं कसं आसन दिलं. मामाई नेहमी सांगतात बैसाया आसन कसं दिलं, तर जेव्हा दत्तप्रभूनं ज्योती रूपाने अनुसया मातेच्या कडतडी आसन घेतलं, तेव्हा अनुसया मातेचे हात भारी पडले. डोळे उघडून पाहिले तर ज्योतीमध्ये दत्तप्रभूची ज्योत दिसली, दत्तप्रभू दिसले. तेव्हा दत्तप्रभूनं ओळखलं, एका सेकंदात वजन कमी केले.
अशी आदरे पूजत असे आत्मस्वरूपी पूजा अर्चना करू लागली. असं दत्तप्रभू दिगंबर प्रभूचं चातुर्माशी अनुसया मातेच्या घरी असं आगमन झालं. मुनीवर काय म्हणतात? त्या गोणी भ्रमभावना भ्रमित जो भक्ती स्वरूपी सदा हे भिक्षा मम अंतरी पतिव्रता बोले मुनी एकदा. अनुसया मातेला म्हणतात, तू भ्रम भावना भ्रमित जो भक्ती स्वरूपी सदा हे भिक्षा मम अंतरी पतिव्रता, हे भिक्षा मला पाहिजे म्हणतात. असे दत्तप्रभू म्हणजे साधू महाराज वेशात येऊन असे अनुसया माते बोलू राहिले. ऐकता तयाचे उत्तर हे झाली सुंदर स्वामी आपण व्हावे स्थिर कृपा करावी रंकावरी. अशी अनुसया माता म्हणते, देवा तुम्ही स्थिर व्हा, माझ्या रंकावर गरीबावर कृपा करा, दिनावर कृपा करा देवा असे बोलू राहिली. चातुर्मास क्रमणा चालू करा देवा, तुम्ही माझ्या घरी झोपडीत आश्रमात आमच्या चातुर्मास क्रमणा चालू करा, सुखी राहावे मुनिवरा. असं दत्तप्रभूला म्हणजे त्या साधू महाराजाला बोलू लागले अनुसया माता की देवा तुम्ही आमच्या झोपडीत सुखी राहावे, आमच्या आश्रमात देवा आमच्या आश्रमात सुखी राहावे. अनुसया माता बोलू राहिली, दुर्बळाचे स्थळ पवित्र करा, करावे समर्था देवा तुम्ही समर्थ आहात. म्हणून आपण आनंद गीतेत म्हणतो, असा अनुसया मातेचा भाव होता. समर्थकाची करावी चाकरी, चाकराची फिकर समर्थ करी, भरोसा पाहिजे आपल्या अंतरी अदम पापी जीवतो. म्हणून माय बाप हो, अनुसया मातेसारखा भाव पाहिजे, अनुसया मातेसारखा भरोसा पाहिजे, भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, तेव्हाच वैराग्य मिळते. असं अनुसया मातेने अशी भक्ती केली म्हणून तिच्या घरी स्वयं निरंजन आले. अशी अनुसया माता दत्तप्रभूची स्तुती करू राहिली. आपण म्हणतो नमो 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 श्री प्रेम दयाळे अनुसया पुण्यराशी, दयाळे अनुसया पुण्यराशी, दत्त प्रभू आकडीला प्रेमी पूर्ण भाग्यवासी. खरोखरच माय बापू अनुसया माता भाग्यवान होती म्हणून तिच्या घरी स्वतः दत्तप्रभू आले. अशक्त दुर्बळ जाण आहो आम्ही सेवाहीन, परी लागले असे ध्यान तुमची या चरणाचे. काय म्हणते अनुसया माता, देवा आम्ही अशक्त आहो, आम्ही गरीब आहो, पूजा विधी करू शकत नाही, देवा आम्ही सेवाहीन आहो. अशी अनुसया माता बोलते. पण काय म्हणते अनुसया माता, फक्त तुमच्या चरणाचे ध्यान लागले देवा, आम्हाला काहीच नाही बस, फक्त तुमचे चरणाचे ध्यान लागले, तुम्ही आमच्या घरी आले, हेच आम्हाला सर्वात मोठं झालं देवा. अशी अनुसया माता म्हणते. म्हणून आपण अर्जुन म्हणतो, चरणाचा मी दास दत्ता अर्धी ऐकावे, पतित पावना दीन दयाळा लज्जा राखावी देवा हो, लज्जा राखावी. असा अनुसया मातेचा भाव होता. आवडी मनात असावे तुमचा समागम व्हावे, देह हाची झिजवावे अविनाशाचे पायी हो. म्हणून माय बापू हो, मनात भाव पाहिजे, आवड पाहिजे, सर्वात मेन गोष्ट म्हणजे परमार्थात तळमळ पाहिजे. आपण म्हणतो नेहमी दत्त दर्शन घेण्यासाठी दृढ भाव पाहिजे मनाचा, तरच येईल गुरुराज माझा शिखरचा, नाहीतर येणार नाही. त्याच्यासाठी मनात अंतःकरणापासून भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. देवा तुमची सेवा झाली पाहिजे, हा देह माझा झिजला पाहिजे, हा नाशिवंत देह हा याला वाहू चला रे, या अविनाशा पायी हो, ज्याचा कधी नाश नाही, असा हा अविनाश आहे, अक्षय पदी प्रभू आहे. तो कोण? आनंद दत्त प्रभू. म्हणून आपण म्हणतो, देह कष्टविला अनुसया मातेनं होईल उद्धार जीवाच्या कारण, सर्व जळ जीवाचा उद्धार केला या अनुसया माता होती म्हणून दत्तप्रभू आले. व दत्तप्रभू होते म्हणून अथर्व ऋषी महाराजाला, दलादर राजाला, येदू राजाला आणि अरग राजाला, बसवण्णाला, देवऋषीला, असे अनेक 784 सिद्धाला, अनेक भक्तांचा, साधू संतांचा, महंताचा त्यांनी उद्धार केला. उद्धार केला म्हणजे काय केलं तर त्यांनी मोक्षाला नेलं.
त्रैलोक्या माझी जिची कीर्ती, वाणी वेद श्रुती वर्णिती, शास्त्रे पुराणे गर्जती, धन्य महासती माता. अशी या अनुसया माता होती. त्रिलोक्यात तिची वेद म्हणजे कीर्ती होती. वेद शास्त्र पुराणे गरजेची, तिचा सगळेजण जय जयकार करत. अशी अनुसया माता, धन्य धन्य ती अनुसया माता. आपल्या तिचं आपण अज्ञान, आपण तिच्या वर्णन होत नाही, पण खरोखर धन्य अनुसया माता. अशी अनुसया मातेचे वर्णन नारद मुनीने त्या तिन्ही देवराणीला बोलून केले. व अनुसया मातेने तुमच्या प्रतिमेचे ब्रीद पायात बांधले, म्हणजे तुमच्या नावाचे तोरड पायामध्ये बांधले, असे वर्णन नारद मुनीने त्या तिन्ही देवराणीला सांगितले. मग ह्या सावित्री माता खळबळली म्हणे, तिला राग आला, तिला अंतःकरणात तिचं उखडलं. नारदान म्हणे, आमच्या सारख्या पतिव्रता या त्रिगुणात कोणीच नाही. मग सावित्री माता, पार्वती माता, लक्ष्मी माता नारदाला विचारपूस करू लागले. त्यांच्या उपाय काय ते आम्हाला सांगावा विनंती करून नारद मुनीला ते विनंती करून विचारपूस करून राहिले. नारद म्हणे, सांगतो विचार, कृपावंत ब्रह्माचे थोर, तयाचे कृपेने सत्वर, होय संहार संकटाचा. मग असाच विचार नारद मुनीने या तिने देवराणीला सांगितला. तिने देवराणीला सांगितला की बा नारद मुनी तर ब्रह्मदेव मोठे आहेत म्हणते, त्यांना सांगा म्हणते. उदाहरण सांगतो आपण, असं जसं या तिन्ही देवाने काय केलं की एक संप पुकारला. तिने म्हणजे आपल्या पतीसोबत बोलले नाही, कोणते काम करणे नाही. उदाहरण सांगतो रामायणातलं, जसं ज्याप्रमाणे कैकेयी राणीला त्या दशरथ राजाने एक वर दिला होता, आणि त्या वराचं काय केलं तिनं वरदान होईल वेळेला श्रीरामचंद्र प्रभू राजा उरालते त्यावेळेला तिने ते वचन मागून घेतलं, वर मागून घेतला. आणि काय केलं तिनं, काही दिवस तिनं संप पुकारला, दशरथ राजासंग बोलायचं नाही, काही जेवण खाऊन करायचं नाही, असा तिनं तो त्या मातेनं त्या तिन्ही देवीनं काय केलं, संप पुकारला. ह्या आपल्या पतीसोबत बोलत चालत नाही, म्हणजे कोणत्याच गोष्टी करणे नाही. मग या तिन्ही देव सर घरी विचारात पडले की आता काय करावं. मग ब्रह्म विष्णुमय तिन्ही देव एकमेकांशी चर्चा करू राहिले की आता कसं करावं याचा विचार करू राहिले. मग ब्रह्मदेव म्हणे, चला आपण जाऊ कर्मभूमीशी. मग निघाले तिन्ही देव अनुसया सत्वपम म्हणत. 18 प्रकारचे धान्य सोडून हे धान्य आम्हा वर्ज्य आहे असे म्हणत अनुसया मातेले. येतानाच त्याने काय केलं, तिघांनी गारगोट्या आणल्या व आपण त्याचा पाक करून मागू असे देव एकमेकांशी बोलू राहिले. अनुसया मातेच्या आश्रमी आले व मातेला आवाज दिला, भिक्षान दे. ह्या भिक्षा अशी अनुसया मातेने त्या म्हणजे उभे राहिले क्षणात, आणि घ्या भिक्षान दे असं म्हटलं अनुसया मातेनं. हे घ्या बा साधू संत. तर बोलवली भिक्षा आम्हा हे चालत नाही म्हणते, आम्हाला जे भिक्षा तुम्ही दिली ती आम्हाला चालत नाही, आमच्या जवळचे जे साहित्य आहे ते शिजवून आम्हा भिक्षा द्या असे ते तिन्ही देव बोलू राहिले. आता हे होते का असं, तर त्याने त्याला अनुसया मातेला गारा दिल्या आणून. येतानाच त्याने गारा आणल्या होत्या. आता असं काही होत नाही, पण तरी अनुसया माता सत्वशील होती, पतिव्रता होती, तरी पण अनुसया मातेने केला. एवढे होऊनही तिन्ही देव शांत झाले नाही, त्याने डबल एक डाव आखला. या अनुसया मातेने ओळखला की महाकपटी साधूजन हे दिसतात ही मज लागी. तिने देव म्हणतात आम्हाला नग्न होऊन वाढ असे म्हटल्यावर अनुसया माताने विचारात पडली व मनोमन अनुसया मातेने अथर्व ऋषी महाराजांचं बोलणं केलं मनोमन. अथर्व ऋषी महाराजांना अथर्व ऋषी महाराजांचा आशीर्वाद घेऊन व दत्तप्रभूचं नामस्मरण केलं. मग संकटाचा या धावा केला. करुणा करुणी सांगे अनुसयात्र ऋषीला, तेव्हा हो अत्र ऋषीला, अतिथी आले आपल्या घरी भोजन मागण्याला, अतिथी आले आपल्या घरी भोजन मागण्याला, गारीचा हा पाक करोनी वाढाव नजणं भोजनाला, वचन देहुनी बद्ध हो झाली आली हो तुमच्या चरणाला, करावी दया नाहीतर मजला, करावी दया नाहीतर मजला, जाते सत्वाला, तेव्हा हो जाते सत्वाला, अतिथी आले आपल्या घरी भोजन मागण्याला, अतिथी आले आपल्या घरी भोजन मागण्याला, करुणा करोनी सांगे अनुसया अत्र ऋषीला, देवा हो अत्र ऋषीला, अतिथी आले आपल्या घरी भोजन
आपल्या घरी भोजन मागण्याला. आनंदाचा सप्त अक्षरी मंत्र जप केला, हाती घेऊनी झारी मायेने भारले पाण्याला. पाणी पडता बालक बनले, पाणी पडता बालक बनले, चमत्कार झाला देवा हो चमत्कार झाला. अतिथी आले आपल्या घरी भोजन मागण्याला, अतिथी आले आपल्या घरी भोजन मागण्याला. असा अनुसया मातेनं चमत्कार करून दाखवला. खरोखर सत्वाचे वस्त्र तिच्या अंगासी, तिने रक्षिले अनंत कुळासी, न कळे महिमा तिची ती जननी सर्वत्राची. खरोखर अनुसया माता श्री जगाची जननी आहे ती, म्हणून आदिशक्ती मायला नमस्कार करतो आम्ही. धन्य धन्य ती अनुसया जननी, लागली आनंद स्मरणाची धनी, तिचं सारखी दुसरी नाही आहे त्रिलोक्या माझी. म्हणून तिनं कृतायुगाच्या शेवटीपासून त्रेतायुगापर्यंत 60,000 वर्ष तपश्चर्या केली अनुसया मातेनं. तिच्याजवळ काय कमी आहे माय बापू, तिच्या स्वतः जर दत्तप्रभू आले म्हणजे काहीच कमी नाही. त्या मातेनं काय केलं, निष्काम भक्ती केली, निर्हेतूने भक्ती केली. अशी भक्ती आपण करावी. धन्य धन्य ती अनुसया माता. आपण खरोखर नेहमीच अनुसया मातेचं गुणगान करतो, कायलाच पाहिजे. आनंद संप्रदाय बोलणं अनुसया माताच आपली आदिशक्ती माय आणि तिच्यापासूनच सर्व हे झालं. काय माझं चुकलं फुल गुलाबाचं सुकलं, काय माझं चुकलं फुल गुलाबाचं सुकलं, आठवण येते तुझी माय अनुसया, काळीज माझं तुटलं. आठवण येते तुझी माय अनुसया, काळीज माझं तुटलं. काय माझं चुकलं फुल गुलाबाचं सुकलं, आठवण येते तुझी माय अनुसया, काळीज माझं तुटलं. आठवण येते तुझी माय अनुसया, काळीज माझं तुटलं. खरं धन्य धन्य अनुसया माता. मग इकडे सत्यलोक, वैकुंठ लोक, कैलास लोक वाट पाहत होते व तिन्ही देव राण्या आपले पती कुठं गेले या देवाची वाट पाहत होत्या. व या तिन्ही देवांचे सर्व व्यवहार खुंटीत झाले होते. चरित्र पाहून नारद सांगे, पुसत से पार्वती माय अनुसया एक सती, सर्व पतिव्रता पायी बादल्या तोडर हो गर्जती. मग हे सर्व चरित्र पाहून नारद मुनी सांगून राहिले व पार्वती माता विचारपूस करू लागली. नंतर या तिन्ही देवराण्या नारद मुनींना शरण गेल्या व मग नारद मुनीने सांगितले, तुमचे पती सती अनुसया मातेच्या घरी आहेत. मग तिन्ही देवराण्या अनुसया मातेच्या आश्रमात आल्या व अनुसया मातेला म्हणतात, आमचे पती कुठे आहेत? तेव्हा अनुसया माता म्हणते, या तिघींना म्हणते, तुम्ही कोण असा प्रश्न करते. मग अनुसया माता सत्यलोक, वैकुंठ, सत्यलोक, वैकुंठ, कैलास राहते ब्रह्म विष्णू महेश, आम्ही त्यांच्या कांता विशेष पतिव्रता म्हणते आम्हासे. असे ह्या तिन्ही देवी म्हणतात, आम्ही पतिव्रता म्हणतात. सत्यलोक, वैकुंठ लोक, कैलास लोक या तिन्ही देवाचे आम्ही देवराण्या म्हणतात, पतिव्रता आम्हासे म्हणती. मग अनुसया माता म्हणते, अंदर आहेत घेऊन जा. मग या तिन्ही देवराण्या अंदर गेल्या नंतर गेल्या आश्चर्यचकित झाल्या. एवढे मोठे देवाचे देव येऊन बालक झाले. अनुसया माता म्हणते, तुमचे पती घ्या ओळखून. मग ह्या तिन्ही देवराण्यात विचारत पडल्या, काही कळल्याने ओळख भ्रांती पडली. अंतर याच्या मनात आता भ्रांती पडली. ह्या तिन्ही देवराण्या एकमेकी संग विचार करू लागल्या. दुसऱ्याचे लागे हात अंतर पडे पतिव्रता धर्मात. पहा माय बापू, हे करायला गेले होते का, झाले उलपाटे पाय. यायचं हे करायला आलते कासाठी, अति येऊन फार मोठ्या संकटात पडले. फार मोठे संकट आले, तिघीच्या पुढे उभे राहिले. आता या तिन्ही देवराण्या विचार पडल्या की आपल्याला हे अशी अचानक काय झालं ना, आपल्या रचनेत बुद्धीला कसा भ्रम पडला, विनाशकालीन विपरीत बुद्धी आठवली कशी. हे नारद मुनींना सांगितलं व आम्हाला स्कुंद चढला म्हणतात आम्हासी, थोर अभिमान दाटला सत्वर. हे सर्व नारद मुनीने सांगितलं व आम्हाला अभिमान दाटला.
म्हणूनच आम्ही आमचे पती पाठवले या कर्मभूमीवर, असे तिन्ही देवराण्या या अनुसूया मातेले बोलू लागल्या. मग म्हणतो आपण, मनाचा सोडा अभिमान, लिंतेने घ्याना दत्त नाम. गर्व केले ब्रह्म विष्णू शंकराने, केले बाळ अनुसयेने. झाला अपमान, झाला अपमान. मग या काही आठवण करेना तिन्ही देवराण्या बोलू राहिले एकमेकी संग चर्चा करू राहिल्या की आता काय करावं म्हणून. मग काही आठवेना या तिन्ही देवराण्या शांत झाल्या. मग अनुसूया मातेला अंतःकरणापासून शरण गेल्या. मग अनुसूया माता उठली, हास्य वंदन पालका जवळ गेली, मुखावरून करपिरुती झाली, अभय हस्त ठेविला मस्तकावरी. लागता मातेचा हात, तिन्ही देव झाले सनातन. या निघाली तिन्ही देवाची भ्रांत अनुसूया मातेच्या कृपेने. अनुसूया मातेने जैसे होते तैसे केले तिन्ही देव, कसे मोडले अभिमानाचे, तेव्हा तिन्ही देव झाले साचे. अशी खरोखर अनुसूया माता आहे. अनुसूया मातेच मुळे सर्व हे झालं. अनुसूया माता खरोखर अनुसूया माता धन्य धन्य आहे. या अनुसूया मातेच, या अनुसूया मातेच तुला काय सांगू देन, तुला काय सांगू देन. होते मातीच ते सोनं व माय, जरा माहूर जाऊन पाय. होते मातीच ते सोनं व माय, जरा माहूर जाऊन पाय. ब्रह्मा विष्णू महेश आले सत्व पाहण्यासी, आले सत्व पाहण्यासी. बालक ज्ञान केले व माय, जरा माहूर जाऊन पाय. बालक ज्ञान केले व माय, जरा माहूर जाऊन पाय. या अनुसूया मातेच, या अनुसूया मातेच तुला काय सांगू देन, तुला काय सांगू देन. होते मातीच ते सोनं व माय, जरा माहूर जाऊन पाय. मग ब्रह्मा विष्णू त्रिनयन, ब्रह्मा विष्णू त्रिनयन करती साष्टांग नमन. माते जन्म दाविला दुसरेन, आम्हा तिघा प्रती हो. मग ब्रह्मा विष्णू त्रिनयन हे तिन्ही देव अनुसूया मातेला साष्टांग नमन करू राहिले. करतात मातेला नमन. काय म्हणतात, आम्हा दुसरा जन्म दावेला माते तुम्ही, आम्हा तिघा जणांनी. अशी जगात सर्वच आईनं लहानचं मोठं केलं, जगातल्या सर्वच आईनं लहानचं मोठं केलं. पण एकच अशी अनुसूया माते व आदिशक्ती होती की तिनं मोठ्याचं लहान केलं तर असं तसं नाही केलं. देव होते या सृष्टीतले कारभारी आहेत. या तिन्ही देवांना काय केलं, लहानचं मोठ्याचं लहान केलं. अशी अनुसूया माता होती. मग ब्रह्म विष्णू त्रिनयन मातेशी बोलू राहिले, वचन काही मागावे आम्हासी, आम्ही प्रसन्न झालो तुम्हाला की. असे हे वरून हे तिन्ही देव अनुसूया मातेला असं बोलतात. मग अनुसूया माता म्हणते, काय बोलता वचन वृत्ता, तुम्ही न पाहिले सोहिता, आम्हा कैसे प्राप्त होय. तुम्हालाच तुमचं स्वतःच हित समजलं नाही, आम्हा काय देसाल तुम्ही. जैसा गंगेसी आला पुरा, तैसा तुम्हा भ्रमाचा बाजार. जे स्त्रियाचे बुद्धी लागले नर, त्यांनी सोहित गमावले. ज्याप्रमाणे नदीला पूर येतो तशाप्रमाणे तुम्हाला ब्रह्माचा पूर आला. तुम्ही स्त्रियाच्या बुद्धी लोक लागले, तुम्हालाच तुमचं सोहित कळलं नाही, तुम्ही आम्हाला काय देसान. अशी अनुसूया माता त्या तिन्ही देवाले बोलू राहिली. जो कोणी अनंत ब्रह्मांड परा, असे शुद्ध लक्ष्मण शिखर. तेथे जो नांदे परात्पर, तो मनोरथ पूर्वी आमचा. अशी अनुसूया माता म्हणते. ब्रह्मा विष्णू त्रिनयन अशी अनुसूया मातेच्या पुढे आले, दोन्ही कर जोडून उभे, तुम्हा वाचून रक्षिता नाही या त्रिभुवनी. असे हे देव आणि त्यांच्या पत्न्या आशीर्वाद देऊन विदा केले अनुसूया मातेनं. अशी अनुसूया मातेने या देवाचं व त्यांच्या पत्नीचा अहंकार केला, अहंकार हा सर्व मोडून टाकला.
आणि असा कधीच या परमार्थात भजनात पूजेत कधी बी कुठे बी अहंकार हा माणसाला संसारात कधी येऊ नये. कुणाला धनाचा अहंकार असते, कुणाला रूपाचा अहंकार असते, कुणाला कशा आपापल्यापर्यंत अलग अलग प्रकारचा अहंकार असते. असा हा अहंकार कधीच माणसाला येऊ नाही देऊ, पुढ्या सद्भक्ताला येऊ नाही देऊ. हीच एक अरजी तुमचे हो पाया, हीच एक अरजी तुमचे हो पाया, अहंकार माझा नष्ट करी देवा, अहंकार माझा नष्ट करी देवा. असा या तिन्ही देवाचा त्यांच्या पत्नीचा असा अनुसूया मातेने अहंकार नष्ट करून टाकला. म्हणून आपण कधीच अहंकार येऊ नाही दिला पाहिजे. अहंकाराचे घर नेहमी खाली असतात. 14 चौकडे राज्य असूनही रावण माया गेला, काहून तो सद्गुरु चरणी झुकला नाही. म्हणून अहंकार हा कधीच नसावा. अवतार उदंड होती सवेची विलया जाती, ऐसी नवे गा दत्तात्रय मूर्ती नाश कल्पांते ना होय. अनेक अवतार झाले, त्यांचे कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पूर्ण पदावर गेले, पण म्हणजे मूळ स्वरूपावर गेले पण दत्तप्रभू जैसेच्या तैसे जसे होते तसे आज रोजी आहेत. आता दत्तप्रभूचे अनुसूया मातेचे कर्तव्य कसे आले हे वर्णन आहे. जानुवरी बाळ कैसे झाले, श्री कमळ उतर दिसेसी गेले, चरण दक्षिण दिसे सांबले, गोंबी स्थान जानुवरी. या अनुसूया मातेच्या जानुवरी म्हणजे मांडीवर बाळ दत्तप्रभू कसे राहिले. शीर्ष कमळ म्हणजे डोकं स्वर्गात गेले व पाय हे पाताळात गेले. पोट पाठ आईच्या जानुवर राहिले म्हणजे या कर्मभूमीवर राहिले. जसं पृथ्वी माझी मेरू असते म्हणजे उंच फार मोठा पर्वत, तसा उंच दत्तप्रभू स्वरूप घेतलं अनंत ब्रह्मांड परात्पर दिसत असे. असे सकळांशी विलया रूप धरले, विशाल रूप. असे सकळांशी विशाल रूप धरिले. सगुण त्या अनुसूया मातेच्या जानुवर अनंत ब्रह्मांडाचे दैवत येती म्हणजे देवी देवता थोर आश्चर्य करू लागले. की मग सर्व देवी देवता ऋषी मुनी विचार करू राहिले. काही जण पाताळातून आले, पायाच्या साह्याने पायत. काही जण डोक्याच्या इकडून स्वर्गातून गण गंधर्व षडगण अष्टभैरव स्वर्गाच्या 33 कोटी देवता, स्वर्गाचा राजा इंद्र सरोवर हे सर्व हे नवल पायासाठी सगळे देवता जमा झाल्या. इंद्रदेव स्वर्गातून आले व नवल पाहण्याचे अनंत सूर्याचे तेज या रूपातून निघत होते. सर्व ऋषी मुनी देवता दंग झाल्या. काही ऋषी म्हणत की आमचे एवढे मोठे वय झाले पण आम्ही असं कधी स्वरूप पाहिलं नाही. असे या स्वरूपाचे सर्व देवदाता सृष्टीच्या वर्णन करून राहिले. सकळ जनाची करुणा ऐकून बोले अत्र ऋषी वचन, सांगा उपाय आम्हा कारण कृपानिधी महाराजा. मग या सर्व देवी देवताचा करुणा ऐकून देवा आमच्याकडून काही चुकलं का, वचन पाहिजे का देवा, आम्हाला काही आमचं काही कारण सांगा देवा. आम्ही तुम्ही कृपानिधी आहात देवा, तुम्ही दयेचे सागर आहात. असे दे म्हणजे आमची भागीरथी माय नेहमीच म्हणते, द म्हणजे देणारा, त म्हणजे तारणारा. असे देवा तुम्ही तारणारे म्हणतात. असे म्हणता बरोबर आकाशवाणी झाली. तव अनंत ब्रह्मांडा लागुनी परती झाली आकाशवाणी, क्षुधा लागली उत्कृष्ट दुग्धानुनी, द्यावे तेव्हा माझी शांती होय. मग काय म्हणतात, अनंत ब्रह्मांडातून आकाशवाणी झाली, आकाशातून आकाशवाणी झाली. पण मला भूक लागली, उत्कृष्ट दूध आणून द्यावे तेव्हा मी शांत होतो. असे ते आकाशवाणी बोलू राहिले. मला जर उत्कृष्ट दूध मिळाले नाही तर मी तुमच्या येथे अनंत युग बाळ दूध जर मिळाले तर मी अनंत बाळ होऊन खेळत राहतो अथर्व ऋषीच्या गृही. मला जर उत्कृष्ट दूध मिळाले नाही तर मी आलो अनंत ब्रह्मांडा लागून, तसाच मी वापिस जाईन आपल्या देशाची हो, असे दत्तप्रभू म्हणतात.
महासंकट पडले अनुसेसी, सांगा स्वामी उपाय आम्हासी, तुझ विना शरण जावे कवनासी, समर्था महाराजा हो. अनुसया मातेला संकट वाटू लागले तेव्हा माझा पती सेवेत काही अंतर पडलं का, देवा माझ्याकडून काही आल्या गेल्या साधू संतांची सेवेत काही अंतर पडलं का, अति त्यांच्या सेवेत काही अंतर पडलं का, अभ्यांगत अपमानिले निरंतर पंगती पाखंड कैलास थोर तरी ब्रह्मांड तुआ जावे. अभ्यांगता अपमानिले निरंतर पंक्तीत पाखंड केलास थोर तरी दिगंबरा तुम्ही जावे. हा सकाळीच मामानं विषय सांगितला होता की देवा मी माझ्याकडून काही जर चुकलं असेल तर तुम्ही अथून जा, असे एकदम कठोर शब्दात दत्तप्रभूले या अनुसार माताने चॅलेंज केलं. एकमेकात चुगली लावली किंवा निंदा कानी ऐकली तरी तुआ जावे माऊली दिगंबर महाराजा. दुनियाचे पाहिले असती गुण लाविलासे परगुही अग्न, द्वैत पडिले उभयता तेव्हा निर्गुण जाई. अनुसाय माता म्हणते दिगंबर प्रभूला, देवा मी जर एकमेकात चुगली लावली, काही भांडण लावले किंवा विनाकारण निंदा केली तरी तुम्ही आम्हाला सोडून जावे दिगंबर माऊली. देवा तुमच्या दुसऱ्याचे पाहिले गुण अवगुण दुसऱ्याच्या घरी भांडण आग लावली किंवा देवा माझ्याकडून काही चुगली लावल्या गेली तर तुम्ही अथून निघून जावे अशी अनुसया माता म्हणते. काय म्हणते अनुसया माता, जरी आपले धरिले विशेष दुसऱ्याचा केलासे द्वेष तरी तू जावे अविनाशी आम्हापासून. तेव्हा अनुसया माता म्हणते मी जर आपले जवळ धरले दुसऱ्याचा तिरस्कार केला, म्हणजे आपण काही लोक म्हणतात आपला तो बाबा दुसऱ्याचं ते पोट्ट, असं तो तिरस्कार जर काही केला तर तेव्हा तुम्ही येथून निघून जावे अविनाशा हो. जरी केले आपुले हित लोकांचे चित्तिले आता अनहित तरी ते जाईल अवधूत आम्हा त्वरित टाकोनिया. देवा जर माझे हित केले दुसऱ्याचे अनहित केले तू जाय तेव्हा देवा तुम्ही असून जाव्याचं. मी जर काही खुदगर्दपणा केला आपस्वार्थीपणा बनलो तर तू जाय अवधूता त्वरित. देवा तू परस्पर असून निघून गेले तरी चालते माझ्यातून काही चुकलं तर, अशी अनुसया माता कठोर शब्दात दत्त प्रभू महाराजांनी बोलू राहिले. जरी कल्पनेचे ती पुर देणे पडे तुझे अंतर तेव्हा जाय पुरात पर आम्हासी सोडून या पै. अनुसया माता म्हणते देवा माझ्या आशा मनुष्या दृष्ट कल्पना नाना कल्पनेचा पूर जरी आला, माझ्या नामस्मरणात काही अंतर पडले तू परात्पर परमेश्वरा तू आम्हाला सोडून जा, अशी अनुसया माता दत्तप्रभूला बोलू राहिली. जरी केले असती पाखंड अंगी दादलासे अभिमान तरी तुझा येथून दिगंबरा टाकोनिया. काय म्हणते अनुसया माता आदिशक्ती माता की मी पाखंडी भक्ती केली, माझ्या अंगी अभिमान दाटला, गर्व अहंकार आला, दिगंबर तू मला सोडून जाय म्हणते परस्पर, असे अनुसया माता बोलते. जरी कुटिलपणाचे लक्ष विकल्प से मजला गुना तरी तू जाय निर्विकार निर्गुण आमचे थोनी. माता म्हणते देवा जर मी कुटिलपणा केला त्याचे काही लक्षण माझ्या अंगी आले, काही विकल्प मनात आले तर तू देवा आम्हाला परस्पर सोडून जाय, अशा कणखर शब्दात प्रखर शब्दात अनुसया माता दत्तप्रभूला बोलू लागली. बरे असो आता एक वचन तुझ विना आम्हा तुझे कवन तू सदा रहिता निर्विकार रक्षिता निर्विकार निर्गुण दिगंबर महाराजा.
अनुसूया माता म्हणते एक वचन तुमच्या विन आम्हाला कोण तुमच्या देवा आम्हाला तुमच्याशिवाय कोणीच नाही देवा. तारिता रक्षिता निर्विकार निर्गुण देवा सर्वस्व आमचे तुम्हीच आहात. जसं आपण म्हणतो ग्रुपवर नेहमी नेहमी की मामा सर्वस्व आहे कारण की आपल्या हृदयात भरलेले असतात. तसं देवा तुम्ही काय करा अनुसूया माता अशी दत्तप्रभूची भक्ती करू लागली की देवा आम्हाला तुमच्याशिवाय कोणीच नाही. तारा तुम्हीच आणि महाराज तुम्ही सर्वस्व तुम्हीच असे म्हणतात. अनुसया बोले अत्र ऋषीशी आता विचार सांगावा आम्हासी जेने प्राप्त होय तो परवेशी देखून मज प्रति निरोपावी. अनुसूया माता बोलते अत्रू ऋषी महाराजांसोबत आता तुम्ही मला विचार सांगा जेणेकरून हा तो परात पर वैसी निज खून म्हणजे मूळ खून मज प्रति सांगावी. कशी अनुसूया माता संवाद आपल्या अत्रू ऋषी महाराज सोबत करून राहिली. मग बोलिला ऋषीश्वर स्तनपान करावे एकाग्र जेणे तृप्ती होय निर्विकार दिगांबर दाता तोपये. मग अत्रि ऋषी महाराज अनुसूया मातेला आज्ञा करतात व ते तुझे बाळ आहे तू त्यांना स्तनपान करावे. मग अनुसूया मातेनं एकाग्र बसून जेणेकरून तृप्ती झाली पाहिजे त्या निर्गुणाची दिगंबर प्रभू ची अशी ती आदिशक्ती श्री माता एकाग्र स्तनपान करण्यासाठी बैसली. दुग्धधारा असे चालिल्या जैसे बाण गेल्या ब्रह्मांड उल्लंघन अशा दुग्धधारा निघाल्या बाणापेक्षाही तीव्र धारा निघाल्या ब्रह्मांड उल्लंडुनी. अशा या दुधाच्या धारा निघाल्या बाणापेक्षाही तीव्र धारा चालल्या कर्मसृष्टीच्या वर म्हणजे कर्मसृष्टीच्या वर जे आपले 10 पद त्याच्यावरती 2 पदा शिल्लक 12 मंडळातून त्या धारा दिगंबर प्रभूच्या मुखामध्ये येऊन पडल्या. मुखी धारा झेली दिगंबर आपण तृप्त झाला अनुसयाच्या भावपूर्ण मग झाला असे सगुणा बाळ रूप धरिले. मग या अनुसूया मातेच्या जानवर जे विशाल फार मोठे रूप होते ते न लागता एक क्षण न लागता ते तो निर्विकार निर्गुण स्वरूप धरले सर्वून असं तो या जन्माचे वर्णन करू आले. उत्तमराव नावाचा फोन चालू. उत्तमराव मार्गेश्वर ग्रासी प्रगट झाला ऋषी पुढी. उत्तमराव नावाचा फोन चालू मामा. बस मार्गेश्वर ग्रासी प्रगट झाला ऋषी पुढी आनंद वर्तला धावून येते दर्शनाला दिगंबराचे सर्वही. अनुसयाचे गृही श्री दत्त आदित्यवारी आले अवधूत निर्विकार स्वरूप दिसत अनंत ब्रह्मांडा माझी. असं रविवाऱ्या दिवशी ज्याला अवयव नाहीत अशी ती आदिशक्ती अशी ती म्हणजे अवधूत ते या दत्तप्रभू या कर्मसृष्टीवर आपण प्रगट झाले. आपण म्हणतो प्रगट भयो प्रगट भयो प्रगट भयो महाराज ऋषी घर प्रगट भयो महाराज ऋषी घर प्रगट भयो महाराज तातत्र ऋषी मातानुसया तातत्र ऋषी मातानुसया दत्त प्रभु नाम जपायो महाराज ऋषी घर प्रगट भयो महाराज ऋषी घर प्रगट भयो महाराज. असं या दत्तप्रभूचं ती आगमन झालं. असं यानं ती अनुसूया मातेच्या प्रगट झाले. संतोष पावले दोघे जण अत्रि ऋषी अनुसूया माता त्यांना फार आनंद झाला. सर्व ऋषी मुनी सर्व देवी देवता फार आनंद झाला व सर्वप्रथम अत्रि ऋषी महाराज अनुसूया झाला दत्तप्रभूची पूजा अर्चना करू लागली व चारी चौसृष्टीच्या देवी देवता ऋषी मुनी साधू संत पूजा करून मग झाला एकची जय जयकार आनंद. देव सुरवर पुष्पाची दृष्टी करू लागले व ती दत्तात्रय महाराजचा जय जयकार झाला गजर करू लागले. सद्गुरु सखा पावना घरी
करुणिया परी करुणिया सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु चरण पूजना जलियावडी पाय धुतिले श्री पल्लवे चरण पुसिले उगाडुनिया कठीण वासना बैसलो गुरु चरण पूजना सद्गुरु सखा पावना घरी आजचा दिवस सोनिया परी. खरोखरच माय बापू तो सोन्याचा दिवस होता. आज रोजी चातुर्मास चालू आहे, ते सगळे सोन्याचे दिवस आहे. सर्वत्र आनंदी आनंद करू लागले. असा हा कर्मसृष्टीवर फार मोठा आनंदातला आनंद झाला. असा का तो आनंदाचा जय जयकार आनंद दत्त प्रभू स्वयं आनंद कंद या सृष्टीवर म्हणजे अवतार झाला. म्हणून माय बापू आपण सुद्धा अत्रऋषी अनुसया मातेची सारखी निष्काम भक्ती करावी व दत्त प्रभूला अखंड शरण जावे. आपण कासाठी तर त्या पेटले तरी औषध लय मोठं होतं. सर्वांनाच औषध लय मोठं होतं. त्या युगाचं औषध लय मोठं होतं. त्यांचं औषध लय मोठं होतं. आता काय कलीने नेहमी शतवर्ष किती काचा मधात अंत आता औषध झालं कमी झालं. म्हणून माय बापू आपण नेहमी दत्तगुरूला शरण गेलं पाहिजे. शरण गुरुला जाय मना तू शरण गुरुला जाय शरण गुरुला जाय मना तू शरण गुरुला जाय 100 वर्ष आयुष्य तुझला 100 वर्ष आयुष्य तुझला वाचून केलंच काय म्हणा तू शरण गुरुला जाय शरण गुरुला जाय म्हणा तू शरण गुरुला जाय सहस्त्र पाप केले असतील सहस्त्र पाप जरी तू केले क्षमा करील गुरु माय म्हणा तू शरण गुरुला जाय शरण गुरुला जाय म्हणा तू शरण गुरुला जाय. असं आपल्या मनाले सर्व इंद्रिय ताब्यात ठेवून आपण दत्तगुरूला शरण गेलंच पाहिजे. असा हा आनंदाचा सोहळा झाला. मग दत्तप्रभू म्हणाले माते भोजनाचे साहित्य तयार करा. सत्वर अनुसया मातेने भोजन तयार केले. दत्तप्रभूला ताटीचा प्रसाद दिला. असा हा उचिष्टाचा प्रसाद दत्तप्रभूने सर्वांना दिला. जे सगुण रूप धरले तेव्हा आईच्या मनात विचार आले की मी बाळाला आंघोळ घातली नाही, मी बाळाला गंध लावलं नाही, मी बाळाला काजळ लावलं नाही, मी बाळाला काजळ घातलं नाही, मी बाळाला पाळण्यात घातलं नाही. अशी अनुसया मातेच्या मनात दया उत्पन्न झाली, भावना उत्पन्न झाल्या. मग तेव्हा दत्त प्रभूच्या अंतःकरणात इच्छा प्रकट झाली की मी आता एवढं सर्वच करू आलो तो अंतःकरणात माझ्या आईचा मी सर्वच इच्छा पूर्ण केल्याच पाहिजे. मग आईने काय केलं 12 सुवासनी जमा केल्या. 12 सुवासनी जमा करून आईनं बाळाले पाळण्यात घातलं. अनुसया पाळणा जाते महापूजेत अनुसया पाळणा जाते महापूजेत बाळा निज 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 दत्ता निज पाळण्यात बाळा निज 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 दत्ता निज पाळण्यात स्वयं ऋषी आले चतुर्मासात एकाग्र आसन दिले पतीच्या आज्ञेत तप पूर्ण होता झाली आकाशवाणी तप पूर्ण होता झाली आकाशवाणी बाळा निज 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 दत्ता निज पाळण्यात निज 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 दत्ता निज पाळण्यात अनुसया पाळणा जाते महापूजेत अनुसया पाळणा जाते महापूजेत बाळा निज 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 दत्ता निज पाळण्यात 16 पूजा पूजा
सोळस पूजा केली अनुसयेनं अत्र ऋषीच्या आज्ञेने केले स्तनपान बाळरूप झाले एका क्षणात बाळरूप झाले एका क्षणात बाळा निज 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 दत्ता निज पाडण्यात अनुसया पाळण्यागाते महापूजेत अनुसया पाळण्यागाते महापूजेत बाळा निज 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 दत्ता निज पाळण्यात निज 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 दत्ता निज पाळण्यात मार्गशीर्ष पौर्णिमेला सगुण रूप झाले अनुसया मातेचे पुण्य फळाले अनुसया मातेचे पुण्य फळाले देही असुनी विदेही झाली एका क्षणात देही असुनी विदेही झाली एका क्षणात बाळा निज 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 दत्ता निज पाडण्यात निज 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 दत्ता निज पाडण्यात अनुसया पाळण्यागाते महापूजेत अनुसया पाळण्यागाते महापूजेत बाळा निज 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 दत्ता निज पाळण्यात निज 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 दत्ता निज पाळण्यात सप्त सुहासनी आल्या आल्या चालून पाळणा गाऊ लागल्या एका स्वरात काही केला बाण झोपे यही पाळण्यात काही केला बाण झोपे यही पाळण्यात बाळा निज 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 दत्ता निज पाळण्यात निज 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 दत्ता निज पाळण्यात अनुसया पाळण्यागाते महापूजेत अनुसया पाळण्यागाते महापूजेत बाळा निज 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 दत्ता निज पाळण्यात सप्तगिरी सांगे तो आहे स्वयं अनुसयेसाठी तो आला धावून ऋषी मुनी दंग झाले महापूजेत ऋषी मुनी दंग झाले महापूजेत बाळा निज 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 दत्ता निज पाळण्यात निज 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 दत्ता निज पाळण्यात अनुसया पाळण्यागाते महापूजेत अनुसया पाळण्यागाते महापूजेत बाळा निज 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 दत्ता निज पाळण्यात असं या अनुसार मातेनं पाळणा घातल्या 12 सुवासनी बला आल्या. आता 12 सुवासनी या पाळणात म्हणून काय म्हणतात ते आपण पाहू. पहिले प्रथम सुवासीन बोले बाळा हा निर्गुण सर्व घटे भरून उरला नेईल उद्धरून असे अनुसाया मातेला पहिली सुवासिनी बोलते. दुसरी सुवासिनी आली काय म्हणते भक्ती अपार आईची. अनुसाया मातेची खरंच भक्ती अपार होती. अत्र ऋषी धन्य धन्य अशी हे दुसरी सुवासिनी माता दुसरी सुवासिनी बोलते. आता तिसरी सुवासिनी काय म्हणते त्रिगुण चरणी हे नेत्र यांचे दीप्तायमान कीर्ती त्रिभुवनी. खरोखर दत्त महाराजची या त्रिभुवनात कीर्ती आहे अशी हे तिसरी सुवासिनी बोलते. बोले चौथी सुवासिन बाळा हा जगतपती अतर्के किमया याची न कळे गती. याची किमया खरंच कळत नाही माय बाप हो. याची आपल्या अज्ञान बुद्धीने याची वर्णन होऊ शकत नाही. बोले पाचवी सुवासिन गोसावी हा बाळ अनंत भुवनी याने गोविले सकळ. खरोखर सकळ सर्व भुवन या दत्तप्रभून गोविले. बोले सावी सुवासिनी माया विरहित न कळती गुण त्याची ठाव हा कुणास. याची कोणाची माया विरहित आहे न कळते याचे गुण कोणालाच कळत नाही. याचा ठाव बी कळत नाही. त्यासाठी मायबापू नामस्मरण करणंच फार जरुरी आहे. बोले सातवी सुवासिन योगी हा निराकार. योग्याचा योगी आहे म्हणते अनुसया माता.
हा अनुसूया मातेला म्हणते सात्विक सुवासीन हा योगियाचा योगी आहे म्हणते. ब्रह्मांड नाही कोणी, ब्रह्मांड त्याला दुसरा सोबती दुसरा योगेश्वर कोणीच नाही, असा हा योगेश्वर आहे. बोले आठवी सुवासिनी भक्तीचा कैवारी, हा भक्ताचा कैवारी म्हणते. बाळ अजरांबर विघ्न निवारी, हा सगळ्याचं विघ्नाचं निवारण करणार आहे. बोले नवी सुवासीन बाळ हा महान मुनी, व्याप्ती अनंत ब्रह्मांड स्वरूप अक्षय, हा खरोखर अक्षय स्वरूप आहे दत्तप्रभूचं. बोले दसम सुहासिनी आला कर्मभूमी, निर्गुण झाला से सगुण, आसन सर्वापर, याचे सर्वात मोठं आसन आहे. बोले एकादश सुवासिनी, एकादश सुवासिनी काय म्हणते की अगाध आहेची करणे तारी हा निज भक्ताला, याचे अगाध करणे म्हणते, या निज भक्ताचं रक्षण करणार आहे म्हणते. बोले द्वादश सुवासिनी आदि पुरुष दिगंबर झाला से साकार, जो असे अनुसूया मातेले हे 12वी सुवासिनी म्हणते. म्हणून बोले किमर्थ योगीदास बाळ मी अज्ञान, दत्तात्रय देवा आता घेजो सांभाळून उणे पुरे, असे अनुसूया मातेले बोलू राहिले. असं हा या दत्तप्रभूचं वर्णन झालं. असं या सर्वांचं जसं दत्तप्रभूनं अनुसूया मातेला जशी त्याची भक्ती केली, आम्ही आमच्या परीनं अज्ञान बुद्धीनं सांगायचा प्रयत्न केला. सर्वांना आनंद व्यक्त करतो. दत्तप्रभूच्या चरणी आम्ही नमस्कार करतो, झालेली सेवा त्यांना अर्पण करतो. सर्वांचाच आदर म्हणजे आम्ही सर्वांना आनंद व्यक्त करतो. तसेच आपले आदरणीय मामासाहेब यांच्या चरणी आम्ही नमस्कार करतो, आनंद व्यक्त करतो. तसेच आपले ताराचंद महाराज यांचा चरणी नमस्कार करतो, आनंद व्यक्त करतो. बालाजी सर यांच्या चरणी नमस्कार करतो, आनंद व्यक्त करतो. परमानंद महाराज यांच्या चरणी नमस्कार करतो, आनंद व्यक्त करतो. गोस्वामी सर, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ठाकरे साहेब उगवा, सुखदेव बापू, अनिल पाटील साबळे, विठ्ठल पाटील, डॉक्टर हिंगणे साहेब, दिगंबर भाऊ, महाचार्य भाऊ, आमचे ढोरे बंधू, अधिक कोणी सर्वच गुरुबंधू गुरु बहिणींना आम्ही आनंद व्यक्त करतो. आणि मी माझी स्वतःची झालेली सेवा आनंद दत्तप्रभू चरणी अर्पण करतो. आता आमची माऊली मनोगत व्यक्त करते. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते व सर्वांना आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आजच्या या सत्संगाचे वाटेकरी माझे पतिदेवच आहेत व माझे अहोभाग्य आनंद सांप्रदायिक घर मिळाले व त्यामुळे मला